पुढचा मुद्दा आहे तो तुमच्या अभ्यासक्रमातला ग्रामीण कविता. ग्रामीण कवितेचं प्रास्ताविक पाहत असताना विविध वाङ्मयीन प्रवाहामध्ये साठोत्तरीमध्ये आपल्याला ग्रामीण दलित कवितेचा या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. तर दलित साहित्यानंतर ग्रामीण साहित्याचा प्रवाह मराठी साहित्यात दाखल झालेला आपल्याला दिसतो. भारत हा खेड्यांचा देश आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा 70-75% आपल्या भारतीय माणूस हा खेड्यातच राहतो आणि ग्रामीण जीवन हे आणि ग्रामीण संस्कृती त्याचं जीणं असतं. ग्रामीण संवेदनाचे व अनुभवाचे साहित्य लिहिले जाण्यापूर्वी मराठी साहित्यात एक प्रकारची पोकळी होती. बहुतांश जनतेच्या भावनाचं प्रतिबिंब साहित्यात पूर्वी ग्रामीण साहित्याच्या प्रवाहापूर्वी पडलेलं नव्हतं. जे काही ग्रामीण साहित्य म्हणून लिहिले जात होते ते बहुधा कृतज्ञ होते आणि म्हणून अशा पद्धतीचं ग्रामीण साहित्य ते ग्रामीण साहित्य नव्हतं. परंतु 1920ला महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला म्हणून सांगितले. म्हणून खेड्याकडे काही लेखकांनी आपलं लक्ष वळवलं व अस्सल अनुभूती अभावी ग्रामीणतेच्या नावाखाली काहीतरी विचित्र लेखन होऊ लागलं व त्यालाच ग्रामीण साहित्य म्हटलं जाऊ लागलं. याला काही सन्माननीय अपवादसुद्धा या ठिकाणी पाहावयास मिळतात. ग्रामीण भागातील कवी कवयित्री यांनी लिहिलेली कविता म्हणजे ग्रामीण कविता नाही किंवा कवितेची भाषा ग्रामीण आहे म्हणून ती ग्रामीण कविता आहे असं सुद्धा नाही. ग्रामीण संवेदनशीलतेतून ग्रामीण अनुभव जेव्हा काव्यरूपामध्ये घेतला जातो तेव्हा ती ग्रामीण कविता असते असं आपल्याला ग्रामीण कवितेच्या संदर्भात सांगता येतं. ग्रामीण कवितेसाठी ग्रामीण भाषा असलीच पाहिजे असंही नसते. इंग्रजीतील पोस्टोरल पोएट्री वरून मराठीत प्रथम जानपद गीते लिहिल्या गेलेली आहेत. पास्टोरल पोएट्रीमध्ये मेंढपाळाचं वर्णन या ठिकाणी पाहावयास मिळतं. जानपद गीतात शेतकऱ्याचं जीवन आलेलं मराठीमध्ये दिसतं. खेड्यातील जीवनाचा अनुभव त्यांच्याच बोलीत जेव्हा येतो त्या कवितेला जानपद किंवा जानपद गीत असं म्हटलं जातं. शहरी लेखकाला खेड्याचे पुस्तकी आकर्षण असते. मात्र खेड्याचा खरा अनुभव नसताना मराठी जानपद कविता पूर्वीच्या काळात आपल्याकडे लिहिल्या गेली. अर्थात ती कविता जर आपण पाहिली तर थोडीशी कल्पनारंजित आपल्याला दिसून येते. न्याहारीचा वकूत यशवंत यांची कविता, अंबराई ही गिरीशांची कविता, ह्या जानपद कविता किंवा गीतामध्ये अपुरा असा ग्रामीण अनुभव आपल्याला आढळून येतो. चांगल्या जानपद गीतासाठी खेड्यातील खऱ्या वातावरणातील जीवन टिपता आलं पाहिजे आणि ते यावं लागतं. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे नुसता अनुभव या ठिकाणी महत्त्वाचा नाही तर कवीची सृष्टी आणि दृष्टीसुद्धा महत्त्वाची आहे. खेड्यातील निसर्ग, तेथील व्यक्तीचा वेगळेपणा, त्याचे जगणे, भावभावना यांचं चित्रण ग्रामीण बोलीतून आलं तर खरं जानपद गीत या ठिकाणी निर्माण होईल. भा. तांबे, यशवंत, गिरीश, चंद्रशेखर यांची जाणीवपूर्वक जानपद कविता मराठीत लिहिल्या गेलेली आहे. जानपद कवितेचा प्रातिनिधिक सुगी संग्रह 1933मध्ये या ठिकाणी निर्माण झाला. श्री बा. रानडे, अनंत काणेकर, नाय देशपांडे, वागो मायदेव, वि. भी. कोलते, श्री पंडित, ग. पाटील, गल ठोकळ, सोपानदेव चौधरी, पाशा गोरे, के. नारखेडे इत्यादी उच्चशिक्षित कवींनी ग्रामीण कवितेची मोडकी तोडकी बाराखडी खऱ्या अर्थाने गिरवली आणि अजातशत्रू असलेल्या बहिणाबाई चौधरींनी ग्रामीण कविता मराठीमध्ये निर्माण केली. म्हणून ग्रामीण कवितेच्या जनक बहिणाबाई चौधरी आहेत असे आपल्याला ठामपणे सांगता येते. आधीचे कवी पुस्तकी भ्रमातून कविता लिहित होते परंतु बहिणाबाई चौधरी यांना शिक्षणच नव्हते तर शेतामध्ये प्रत्यक्ष राबून त्या शेताशी, मातीशी, शेतातल्या कामाशी एकनिष्ठ झालेल्या आपल्याला दिसतात आणि त्या एकरूप होऊन त्यांच्या तोंडून शब्द निघत जातात. म्हणून त्यांची कविता खऱ्या अर्थाने ग्रामीण कविता आहे. आधींच्या कवींनी ही कविता घरी बसून लिहिली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी काल्पनिकता या ठिकाणी पाहायला मिळते. तिराहिताने सांगितल्यानंतर अशा चुका कवितेमध्ये ज्या होत राहतात तशी आधीची ग्रामीण कविता होती. परंतु बहिणाबाईंनी सगळे जगणेच ग्रामसंस्कृतीच्या
संस्कारामध्ये घालवल्यामुळे ग्रामीण संवेदनशीलतेचे अस्सल संस्कार घेऊन त्यांची कविता माणसाला आवडू लागली आणि म्हणून त्यांची कविता साधी सोपी लोकगीताच्या परंपरेतून आलेली आपल्या लक्षात येते. म्हणून ती विशिष्ट संगीताच्या चालीमध्ये गाता येते. अनुभवाची दाहकता तिच्या कवितेमध्ये आहे आणि अशा अनेक गुणांनी बहिणाबाईंची कविता युक्त असल्यामुळे मराठी माणसाने मराठी मनाने मनस्वी त्यांच्या कवितेचे स्वागत केले. पुढे आनंद यादव, नादो महानोर, विठ्ठल वाघ, राजा मुकुंद, प्रशा चौधरी, इंद्रजित भालेराव, महेश मोरे अशा अनेक कवींनी ग्रामीण कवितेच्या संदर्भात लक्षणीय भर टाकली आणि त्यामुळे त्यांचे नाव ग्रामीण कवी म्हणून मराठीमध्ये आपल्याला घ्यावे लागते. ज्यांचे पूर्ण लक्ष संवेदनशीलता व ग्रामीण अनुभव अभिव्यक्त करणे राहिलेले आहे. अशा कवींनीच ग्रामीण कवितेच्या वाटचालीमध्ये मोलाची भर घातलेली आहे असं आपल्याला ठामपणे सांगता येते. बहिणाबाई चौधरींच्या नंतर त्यांच्या आधी जी ग्रामीण कविता लिहिल्या गेली ती तकलादू स्वरूपाची होती. आनंद यादवांनी आपल्या 2 कविता संग्रहातून बहिणाबाईच्या नंतर ग्रामीण कवितेत भर घातली. आनंद यादवांच्या नंतर लक्षणीय ग्रामीण कविता लिहिली ती विठ्ठल वाघ यांनी लिहिली आणि म्हणून काया मातीत मातीत ती पण चालते ही त्यांची कविता खऱ्या विदर्भाची वैदर्भीय बोलीतली जरी असली तरी ती ग्रामीण कवितेची खऱ्या अर्थाने साक्ष देते. गेयतेच्या अंगाने जाणारी विठ्ठल वाघ यांची कविता शेतकऱ्याच्या दुःखाचे वास्तव चित्रण करताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे त्यांची कविता एक वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला वाटते. मराठी ग्रामीण कविता एका नावाजवळ येऊन थांबलेली आता आपल्याला दिसते आहे. ते नाव म्हणजे मराठवाड्यातले इंद्रजित भालेराव यांचे आणि मराठवाड्याच्या बोलीभाषेतून ते प्रादेशिक ग्रामजीवन कृषी संस्कृती यांचं चित्रण आपल्या कवितेमध्ये अभिव्यक्त करतात, उभं करतात. राजकारणाने केलेलं वाटोळं ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा समकालीन वास्तवाचं भेदक चित्र इंद्रजित भालेरावांच्या कवितेमध्ये आपल्याला उभे टाकलेले लक्षात येते. बहिणाबाई चौधरींच्या आधीचे कवी रुचिपालट होते म्हणून रोमॅन्टिक प्रवृत्तीतून ग्रामीण कविता जी लिहिल्या गेलेल्या होती तर त्यामध्ये ग्रामीण जीवनाचा अस्सल अनुभव नसल्यामुळे त्यांची कविता थोडीशी का होईना हास्यास्पद झाली. मात्र बहिणाबाई चौधरीसह बोटावर मोजण्या इतकी नावे सोडल्यास ग्रामीण कविता जी लिहिली गेलीच नाही त्यामध्ये बरेच कवी जाणिवेच्या अभावातून शृंगारी गाता येणारी मंचीय कविता लिहित बसले आणि त्यामुळे अभिजन वर्गाला आवडेल असा अवाङ्मय हेतू ठेवून काहीतरी त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. उथळ प्रसिद्धी, प्रसारमाध्यमाचे आकर्षण इत्यादी कारणांनी त्यांच्या कविता अंतरात्म्याला कधी साधच देत नव्हत्या आणि त्यामुळे तशा प्रकारची हाक या कवितेने अंतरात्म्याला दिलीच नाही. परिणामी अस्सल ग्रामीण कविता फार मोठ्या प्रमाणावर लिहिली गेलीच नाही असं आपल्याला मराठी ग्रामीण कवितेच्या संदर्भात सांगता येतं.